मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मीराला निरूपाने बरोबर तेथे कामासाठी थांबवून घेतलेलं असतं आणि मग देविका आणि निरूपा या दोघीही आतमध्ये जातात. मीरा आपली किचनमध्ये जाऊन काम करू लागते आणि जी सोन्याच्या दागिन्यांची पिशवी असते ती किचनवरच ठेवते. त्यानंतर देविका तेथे येते आणि पटकन ती पिशवी घेणार असते, पण नेमकं मीराचं लक्ष मागे जातं आणि ती विचारते, काय काय पाहिजे, तुला काही हवं होतं का? त्यावरती देविका घाबरूनच हात पटकन मागे घेते आणि म्हणते, नाही नाही, काही नको. अगं, आईने ना तुला लादी पुसून घ्यायला सांगितलीये, तेच सांगायला आले होते, असं म्हणून ती तेथून जाते. तर मीरा पुन्हा एकदा आपल्या दागिन्यांच्या पिशवीकडे पाहते. आता काही वेळानंतर मीरा ही लगेचच वडे तळायला देविकाचं लक्ष फक्त आणि फक्त मीराकडे असतं, कारण मीरा कधी एकदा बाजूला जाते आणि मी ती दागिन्यांची पिशवी चोरते, खरं तर तिचा हेतू असतो. त्यानंतर आता मीराचे जेव्हा वडे तळून होतात तेव्हा ती आता लादी पुसायला घेते, पण ती पिशवी आणि पर्स पुन्हा एकदा स्वतःजवळच ठेवते. देविका म्हणते, बापरे, ही मीरा तर ती दागिन्यांची पिशवी सोडायलाच तयार नाहीये, काय करावं बरं आता? त्यानंतर मीराचं लक्ष नसताना देविका बरोबर आता मीराच्या पाठीमागनं जाते आणि लगेचच त्या पिशवीची अदलाबदल करते. मीराची आता जेव्हा लादी पुसून होते तेव्हा ती पर्स आणि पिशवी पुन्हा एकदा स्वतःजवळ घेते, कारण तिला असं वाटत असतं की कोणतीही रिस्क नको म्हणून. सगळी कामं आटोपून झाल्यानंतर निरूपा मात्र बाहेर येते. मग आता ती मीरा म्हणते, सासूबाई, सगळी कामं झाली आहेत, मी येते हां बाहेरनं जाऊन. त्यावेळी मीरा तेथून जाते, तर तिच्या हातात ती दागिन्यांची पिशवी पाहून निरूपाचा डावच फसतो. ती म्हणते, ही देविका ना काही कामाची नाही, ही मीरा गेलीच शेवटी तिकडे दागिने घेऊन, आणि देविकाला पिशवीसुद्धा साधी लपवता आली नाही. मी ना आता बघतेच हिला, असं म्हणून ती तावातावाने आतमध्ये जाते. तर देविका तेथे आता नेलपेंट लावत बसलेली असते. त्याचवेळी रागात निरूपा विचारते, देविका, तू इथे नखांना रंग लावत काय बसलीयेस? अगं, ती मीरा बाहेर जाऊन तिकडे रंग उधळतीये आणि तुला साधं एक काम दिलं होतं ते सुद्धा धड करता आलं नाही. तेव्हा देविका म्हणते, आई, उगीच का चिडचिड करताय? तेव्हा देविकाला आता लगेचच निरूपा म्हणते, का नको चिडचिड करू? तूच मला सांगितलं होतंस ना की दागिन्यांची पिशवी घेईल म्हणून. ती गेली घेऊन, आता काय करायचं? दागिने विकायला सुद्धा गेली. त्यावेळी निरूपाला आता शांत करत देविका म्हणत असते, आई, तुम्ही अहो जरा शांत राहा. पण निरूपाची बडबडच सुरू असते. त्यानंतर निरूपा म्हणते, आता ती मीरा आपल्यावर माच करणार आणि आपण काय करायचं? तिच्या थोबाडाकडे बघायचं का? मग देविका निरूपाला शांत करत अगोदर तेथे बेडवर बसायला सांगते आणि मग ती तिला डोळे मिटायला सांगते. तेव्हा डोळे मिटून तरी काय होणार आहे? तेल गेलं, तूप गेलं आणि हाती धुपाटणं राहिलं, आणि तू काय मला डोळे मिटायला सांगतीये? त्यावरती आता देविका म्हणते, आई, फक्त 2 मिनिट प्लीज. तेव्हा निरूपा डोळे मिटते आणि मग नंतर म्हणते, असं मला डोळे मिटायला लावून तू काय नखांना रंग वगैरे लावू नको हां. त्यावरती देविका म्हणते, नाही हो आई, मी नाही सांगणार तसं. मग आता निरूपा पुन्हा एकदा डोळे बंद करते, तर जी मीराची चोरलेली दागिन्यांची पिशवी असते ना, ती देविका बरोबर बाहेर काढते, निरूपासमोर पकडते आणि म्हणते, आता उघडा बरं डोळे. त्यावेळी आता निरूपाने डोळे उघडल्यानंतर ती दागिन्यांची पिशवी पाहिल्यानंतर ती आश्चर्याने विचारते, अगं देविका, ही तर तीच पिशवी आहे ना? त्यावरती देविका म्हणते, हो, ही तीच पिशवी आहे दागिन्यांची. अहो, मी मीराची पिशवीच बदललेली, कारण मीरा जी पिशवी घेऊन गेलेली आहे ना, अहो, त्यात मी दगड घालून ठेवले आहेत आई. तेव्हा निरूपा विचारते, काय अगं, काही सांगतेस काय तू? तेव्हा निरूपा अशी वेड्यासारखी लगेचच तिच्याकडून ती दागिन्यांची पिशवी ओढून घेत त्याचा पापा घेते आणि म्हणते, छान काम केलं हा देविका तू. मग आता देविका म्हणते, आता येऊ देत तिला दगड विकून. त्यावरती निरूपा सांगते, आता ती सोनाराकडे दागिने विकायला जाणार आणि त्याच्यापुढे निघणार काय पिशवीतनं तर दगड, असं म्हणून दोघीही मीराच्या त्या परिस्थितीवर हसतात. तेव्हा तेथून सुद्धा त्या आता डबल पनवतीला राफ हा हाकलवणार, असं म्हणून दोघीही एकमेकींच्या हातावर टाळ्या देतात. तेव्हा निरूपा आता त्या पिशवीला अशी कवटाळूनच बसते आणि देविकाचं कौतुक करत, हुशार ग माझी सून, असं म्हणते. काही वेळानंतर त्या दोघीही हॉलमध्ये जातात आणि मीराची गंमत पाहण्यासाठी अगदी आतुरच असतात. सारख्या सारख्या डोकावून बाहेर पाहत असतात की कधी एकदा मीरा येते. तर आता तेवढ्यातच सत्या तेथे येतो आणि खुणावूनच विचारतो, काय? तेव्हा निरूपा म्हणते, काही नाही, असं म्हणून ती पुन्हा दरवाजाकडे पाहते.
तेवढ्यातच आजीसुद्धा आता तेथे येते आणि विचारते, काय रे सत्या, काय चाललंय? तेव्हा तो म्हणतो, काही नाही, पण आजी मला काय म्हणायचंय, जर आपल्या घरात चोर आले तर काय करायचं ग? आजी म्हणते, काही नाही, चांगलं बदडून काढायचं. मग निरूपाचा चेहराच पडतो. सत्या पुढे गंमत करतो आणि निरूपाकडे पाहत म्हणतो, काल नाही का ग आजी, चोर आले होते, कसं मारलं आपण त्याला? मग निरूपा वैतागून म्हणते, तू गप्प बस रे. आता निरूपाला व्यवस्थित बोलता येत असतं म्हणून सत्या म्हणतो, अरे वा निरूपा, तुला अगदी व्यवस्थित बोलता येतं बरं का. तेव्हा आजी पण म्हणतात, निरूपा अगं तुला वाचा फुटली की, पण बोल, हा बोल बोल. पण माझ्या सत्याला काही सुद्धा बोलायचं नाही. त्यावेळी निरूपा वैतागूनच म्हणते, असं धरायचं आणि कुणालाही आपलं मारत सुटायचं, ही काय पद्धत आहे का? आणि हे माझं घर आहे, मी कुठल्याही खोलीत जाईन, काही पण करेन, तू कोण रे मला विचारणारा? असं म्हणून निरूपा सत्यालाच बोलते. तेव्हा सत्या म्हणतो, जा की, मी कुठे नाही म्हटलो तुला जायला, पण अशी स्वतःचं घर असल्यासारखी जा ना, चोरासारखं गेली आणि परत जर मी काही मारलं तर आपल्याला बोलायचं नाही बरं का. तेव्हा निरूपा विचारते, काय रे, मारामाऱ्या करणं सोडून दुसरे येतं काय तुला? तेवढीच तर लायकी आहे तुझी. तेव्हा आजीला राग येतो. ती म्हणते की अगोदर तू काय करतेस ना ते बघ आणि मग त्याची लायकी ठरव, समजलं निरूपा? त्यावरती आता सत्या म्हणतो की आजी हे काय बराबर झालं नाही बघ. अगं समजून समजून निरूपाला चोर समजलं तर अगदी तिच्या बबड्याने आणि बबडीनेच. त्यावेळी निरूपा मनातच विचार करते, थांब, तुझी आता येऊ दे ना ती फुलवाली, मग दोघांचे चेहरे कसे उतरतील ते. तेवढ्यातच आता मीरा तेथे येते. ती खूपच खुश असते. ती आता आजीला म्हणते, आजी अहो चला ना बाहेर. मग आता काय ग, धुमकेतू काय झालं, असं सत्या विचारतो. त्यावरती मीरा म्हणते, काही नाही, तुमचं सरप्राईज आले, चला जरा. तेव्हा निरूपा आणि देविकाला धक्काच बसतो की आता ही काय घेऊन आली आणि त्या पिशवीत तर आम्ही दगडं ठेवलं होतं. त्या दोघींनाही आश्चर्याचा धक्का बसतो. त्या दोघीही एकमेकींकडे पाहतात. तर सत्याला सुद्धा अजून माहीतच नसतं नक्की कसलं सरप्राईज आहे हे. त्यावरती सत्या म्हणतो, काय सरप्राईज, ते सुद्धा माझं म्हणजे? असं म्हणून तो आजीकडे सुद्धा पाहतो. आजी विचारते, माझ्याकडे काय बघतोस? आता मला तरी कसं माहीत? मग मीरा तर खूपच खुश असते. सत्याला कधी एकदा सरप्राईज दाखवेन याच्यासाठी ती एक्साईट असते. ती आता सत्याला म्हणते, चला की आता, चला चला, असं म्हणून सत्याचा हात पकडूनच ती त्याला बाहेर घेऊन जाते. तेव्हा आजी सुद्धा त्यांच्या पाठोपाठ जाते. आता निरूपाला प्रश्न पडतो, काय चाललंय हिचं आणि ही खरंच दगडधोंडे विकून आली की काय? त्यावरती देविका म्हणते, नाही व आई, मी माझ्या हाताने त्या बॅगेमध्ये दगड ठेवलेत, हे ना अगदी पूर्णपणे अशक्यच आहे. तेव्हा निरूपा विचारते, अगं अशक्य असेल तर दात काढून कशी गेली मग इथनं? काय झालंय नक्की, चल आता बघूयात आपण दोघी. असं म्हणून निरूपा आता लगेचच देविका पाठोपाठ जायला निघते. इकडे आता मीराने सत्याचे डोळेच आता असे बंद करून ठेवलेले असतात. ती त्याला आता तिथे सोसायटीच्या बाहेर घेऊन येते. सत्या सारखा सारखा म्हणत असतो, ग सांग ना काय सरप्राईज आहे, पण मीरा काही सांगत नसते. त्यानंतर आता सत्या म्हणतो, सांगणार आहेस की नाही? तेव्हा ती म्हणते, हो सांगितलं ना सरप्राईज आहे. आजी म्हणते, असं कसं रे सांगणार तुला सरप्राईज? त्यानंतर आता ते गाडीच्या ठिकाणी येतात. तेव्हा मीरा 1 2 3 असं म्हणून सरप्राईज असं सत्याला गाडीचं सरप्राईज देते आणि त्याच्या डोळ्यांवरचा हात काढते. सत्या समोर डोळे उघडून पाहतो तर त्याची गाडी त्याच्यासमोर दिसल्यामुळे त्याला खूपच आनंद होतो. अगदी गाडीकडे तो पाहतच राहतो. तेव्हा तो म्हणतो, अरे बापरे, माझी गाडी? तेव्हा मीरा म्हणते, हो तुमची गाडी. तेव्हा सत्या आनंदाच्या भरातच म्हणतो, अरे माझी डार्लिंग, असं म्हणून तो मीराकडे पाहतो. तेथे आता सुधाकर राव, निरूपा आणि देविका सुद्धा आलेले असतात आणि ते तिघेही अगदी आश्चर्याने गाडीकडे पाहतात. सत्याला खूप म्हणजे खूपच आनंद झालेला असतो आणि आनंदाच्या भरातच तो आता मीराला मिठी मारतो. मग सगळेजण त्या दोघांकडे पाहू लागतात. देविका निरूपाचा चेहराच पडतो. आजी कौतुकाने त्या दोघांकडे पाहतात आणि म्हणतात, अरे सत्या, गाडी तर आत्ता आली आहे पण बायको तर तुझ्या जवळच आहे की. तेव्हा कुठे आता सत्या भानावर येतो आणि पटकन मीरापासून बाजूला होतो. तेव्हा निरूपा देविका अगदी रागातच त्या दोघांकडे पाहत असतात. त्यानंतर सुधाकर राव म्हणतात, अरे सत्या, ती सुद्धा तुझी डार्लिंगच आहे ना, मग तिला सुद्धा मिठी मार की. सत्या आनंदाच्या भरातच गाडीला मिठी मारतो आणि पापासुद्धा घेतो. त्याची गाडी त्याला मिळाल्यामुळे खूप म्हणजे खूपच आनंद झालेला असतो. तर आता क्षणातच देविका आणि निरूपाचा प्लॅन फ्लॉप झाल्यामुळे त्या दोघींचेही डोळे अगदी गरगर फिरू लागतात. कारण या मीराने गाडी आणलीच कुठून, सत्याला
सरप्राईज दिलंच कुठून, हा प्रश्न त्यांना पडतो. तेव्हा सत्य आता गाडीत बसतो. मग आता निरूपाला हे पाहून लगेचच जळफळाट होऊ लागतो. तर आजी, सुधाकर राव आणि मीराला मात्र खूप आनंद होतो. त्यानंतर आजी म्हणतात, ए देविका, अगं जा ना, गाडीला ओवाळायला ताट करून घेऊन ये. देविकाचा नाईलाज होतो आणि ती म्हणते, हो आणते हा, असं म्हणून जरा पाय आपटतच ती तेथून जाते. कारण तिचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो. त्यावरती आता देविका गेल्याचं पाहून निरूपा मनातच विचार करू लागते, बापरे, ही दागिन्यांची पिशवी तर माझ्याकडे होती, पण या मीराने गाडी आणली तरी कशी असेल, असं म्हणून ती लगेचच देविकाच्या पाठोपाठ जाते. तर सत्या गाडीत बसलेला असतो आणि गाडीच्या स्टेअरिंगवरून हात फिरवतो. पूर्ण गाडीमध्ये अगदी निरखून निरखून पाहत असतो, कारण त्याचं स्वप्न आज मीराने पूर्ण केलेलं असतं. तर सत्याच्या चेहऱ्यावरील तोच आनंद पाहून मात्र मीराला सुद्धा खूप म्हणजे खूपच अगदी छान वाटतं. तर आजी सुद्धा कौतुकाने आपल्या लाडक्या नातवाकडे पाहू लागतात. इकडे निरूपा ही घरात येते आणि घरात आल्यानंतर लगेचच आपल्या रूममध्ये जाऊन कपाटातून ती पिशवी काढते आणि त्या पिशवीमध्ये बघते नक्की काय आहे ते. तर त्यामध्ये शेणाच्या गोवऱ्या असतात. तेव्हा त्या गोवऱ्यांना पाहून आता निरूपाला प्रचंड असा धक्काच बसतो. तिला ते प्रसंग आठवतात की मला देविकाने जेव्हा ही दागिन्यांची पिशवी दिली होती तेव्हा मला असं वाटलं होतं की दागिने आहेत, मला किती आनंद झाला होता, पण हे काय, अचानक या शेणाच्या गौऱ्या आल्या तरी कुठून. तेव्हा त्याचा वास आल्यामुळे आता निरूपाला अगदी कसं तरी होऊ लागतं आणि ती लगेचच तोंड वाकडं करू लागते आणि लगेचच ती पिशवी खाली फेकून देते आणि त्या गौऱ्या सुद्धा. तेव्हा लगेचच आजी तेथे येतात आणि विचारतात, काय गये निरूपा, असा शेणाचा वास घेतल्यासारखा चेहरा का केलास ग तू, आणि तू नक्की कसला विचार करतीयस, मलाच कळत नाहीये. त्यावरती निरूपा म्हणते, शी बाबा. तेव्हा आजी विचारते, अगं शी काय, कारण आता तर शेणाची पिशवी अगदी जवळ घेऊन बसली होतीस की तू. त्यावरती निरूपा म्हणते, ते म्हणजे, असं म्हणून ती विषय टाळत असते. त्यावरती आजी म्हणते, मला माहितीये, अगं तू हाच विचार करतेयस ना की दागिन्यांच्या जागी शेण कसं आलं. अगं पण काल रात्री तू सत्याच्या रूममध्ये कशासाठी गेली होतीस, मला सगळं काही माहीत आहे, मला खरं खरं सांग, तू दागिने चोरायला गेली होतीस ना, असं आजी आता थेटच तिला विचारतात. त्यामुळे तिचा चेहरा अजूनच पडतो, तिची चलबिचल होते आणि नाही होऊन पडत म्हणते की नाही नाही सासूबाई. मग आता निरूपाच्या या परिस्थितीवर आजीलाच हसू येतं आणि त्या हसूनच म्हणतात, म्हणजे चोर बनून बसलेला मार हा बरोबर माणसाला लागला. तेव्हा निरूपा लगेच बाजू सावरू लागते, काय झालं ना ते सासूबाई, असं तसं. त्यावरती आजी म्हणतात, अगं तुझं काय झालं ते राहू दे की, पण इथे काय झालं ना ते जरा ऐक, कारण तू जेव्हा चोरी करायचं ठरवलंस ना, अगदी तेव्हा मी सुद्धा ठरवलं अगदी तुझ्यावर बारीक लक्ष ठेवायचं. मग आजी लगेचच सांगू लागतात की कशा प्रकारे मी तुझा आणि देविकाचा डाव उधळला. मीरा किचनमध्ये काम करत होती तेव्हा देविकाने काय केलं तर दागिन्यांची पिशवी चोरण्याचा प्रयत्न केला, पण नेमकं मीराचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि मी सुद्धा हे सगळं काही डोकावून पाहत होते. आणि त्यानंतर जेव्हा मीरा ही लादी पुसत होती तेव्हा मी काय केलं, सेम तशीच पिशवी आणली आणि ती पिशवी आणि मीराची पिशवी या दोघांची आदली बदली केली आणि मीराच्या पिशवीच्या जागी मी तिथे त्या शेणाच्या गोवऱ्या ठेवल्या आणि तुम्हाला वाटलं की दागिनेच आहे आणि खरी दागिन्यांची पिशवी तर माझ्याकडे होती. आणि मग पिशवीची आदलाबदल केल्यानंतर देविका लगेचच मीराचा डोळा चुकवून तेथे आली आणि तिला वाटलं की ही दागिन्यांची पिशवी आहे. मीराचा डोळा चुकवून लगेचच ती दागिन्यांची पिशवी समजून घेऊन गेली. मग त्यानंतर जेव्हा आता देविकाने तिचा प्लॅन सक्सेस केला त्यानंतर मीरा आपलं काम आटोपून लगेचच तिकडे सराफाकडे जायला निघाली. ती जायला निघाली खरं, पण तिच्या पाठोपाठ मी गेले होते. थोडं सोसायटीच्या बाहेर गेल्यानंतर मीच मीराला आवाज देऊन अडवलं आणि मीराला म्हटलं की अगं मीरा, तू माझी पिशवी घेऊन चालली होतीस आणि ही माझी पिशवी आहे. तेव्हा मीरा म्हणते, हो का, अहो गोंधळ झाला वाटतंय. आजी म्हणते, अगं गोंधळ कसा होईल, मी आहे ना, आता हे घे बरं, असं म्हणून आजी दागिन्यांची पिशवी मीराकडे देते आणि तिच्याकडे असणारी पिशवी पुन्हा स्वतःकडे घेत घरी जाते. मग आता त्यांचंच कारस्थान जेव्हा आजी त्यांना सांगते तेव्हा मात्र निरूपाचा चेहराच पडतो की या म्हातारीने आपला सगळा प्लॅन फ्लॉप केला. तेव्हा आजी म्हणतात, अगं निरूपा, जरा डोसकं चालवून नीट विचार कर, कारण सत्यासुद्धा तुझाच पोरगा आहे आणि सत्या आता खरंच खूप आनंदात आहे. दोघेही सुद्धा अगदी सुखात आनंदात नांदतायत आणि त्यामुळे तू सुद्धा
तो आनंद त्याच्यातच मान. उगीचच काहीही आक्रस्ताळेपणा करू नको, कारण सत्याला जर हे समजलं तर सत्याची सत्यागिरी अजिबात तुला परवडणारी नाही आणि झेपणारी सुद्धा नाही. आणि आता हस की ग जरा, कारण हसायला अजिबात पैसे पडत नाही, असं म्हणून ती निरूपाला हसायलाच सांगते. तर निरूपा आता कशीबशी हसते. तेव्हा आजी म्हणते, हो असंच हसायचं, कारण काळजातून हसू आलं ना तर आपोआपच चेहऱ्यावरही हसू येतं. तुझ्या लेकाची गाडी आली आहे ना, आपल्याला त्याचं स्वागत सुद्धा करायचंय. तेव्हा निरूपा म्हणते, हो हो करूयात ना, असं आता आजीसमोर ती म्हणते आणि लगेचच आजी पाठोपाठ येते. तेव्हा आजीसुद्धा खूप म्हणजे खूपच खुश असतात, कारण आपल्या नातवाची गाडी आली म्हणून. त्यानंतर आता देविकाच्या हातातून त्या लगेचच औक्षणाचं ताट घेतात आणि पुढे गाडीसमोर येऊन उभ्या राहतात. आजी म्हणतात, घे सत्या, तू ओवाळ अगोदर. त्यावरती सत्या म्हणतो, नको नको धूमकेतू, हे बघ तू घे औक्षणाचं ताट आणि तू ओवाळ अगोदर, कारण हा मान तुझा आहे. तेव्हा मीरा म्हणते, मला नको, पण सासूबाईंना ओवाळू द्यात. तेव्हा निरूपा म्हणते, नको नको, सगळी मेहनत तशी मीराने केली आहे ना, मग तिलाच ओवाळू द्यात. तेव्हा मीरा आणि सत्या एकमेकांकडे पाहतात. त्यानंतर आता सुधाकर राव म्हणतात, सगळी मेहनत मीराने केली आहे ना, मग मीरालाच ओवाळू द्यात. तेव्हा मीरा आता लगेचच औक्षणाचं ताट घेते आणि गाडीला ओवाळू लागते. तर सत्या खूप कौतुकाने मीराकडे पाहत असतो. तर इकडे आता हे पाहून निरूपा आणि देविकाचा मात्र जळफळाट होतो. मग त्यानंतर आता औक्षण करून होतं. तेव्हा सत्य विचारतोच, पण धूमकेतू, मला एक कळत नाही, तू गाडी आणलीच कशी ग? तेव्हा मीरा आता आजीकडे पाहते. मग आता आजीने दिलेले दागिने त्यांच्याच परवानगीने गहाण ठेवून आपली गाडी मी सोडवून आणली, असं मीरा सांगते. तेव्हा सुधाकर राव हे मीराकडे, सत्याकडे आणि आजीकडे पाहतच राहतात. तर निरूपा आणि देविकाचा मात्र जळफळाट होत असतो. तर आजीने मदत केली म्हणून सत्या खूप म्हणजे खूपच खुश होतो आणि आजीला देखील मिठी मारतो. तेव्हा सत्याच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहून आता देविका आणि निरूपाचा मात्र जळफळाट होत असतो. दोघीही एकमेकींकडे आश्चर्याने पाहतात. त्यानंतर सत्या आता इमोशनल होतो आणि म्हणतो, धूमकेतू, तू आणि आजी, तुम्ही दोघींनीही सगळं काही पणाला लावलं ना, का तर फक्त माझ्यासाठी आणि गाडीसाठी. पण हा सत्या तुम्हाला आजच शब्द देतोय, मी दिवसरात्र कष्ट करेन आणि एवढी मेहनत करेन, एवढे पैसे कमवेन की तुमचे दागिने मी पुन्हा एकदा घरी घेऊन येईल. तेव्हा कौतुकानेच मीरा, सुधाकर राव आणि आजी तिघेही सत्याकडे पाहू लागतात. तर निरूपा आणि देविकाचा चेहराच पडतो. तेव्हा आजी म्हणतात, माझ्या सत्यावर पूर्ण विश्वास आहे, कारण तो तर हे करूनच दाखवणार. तेव्हा सत्या आजीकडे पाहून हसतो. सत्याच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसत असतो त्याची गाडी पुन्हा मिळाल्याचा, कारण मीराने त्याचं ते स्वप्न आता पूर्ण केलेलं असतं. तेव्हा निरूपा मात्र तोंड वाकडं करत असते आणि देविकासुद्धा. त्या सत्याच्या गाडीमध्ये त्या दोघींनाही अगदी गाडीचाही इंटरेस्ट नसतो. मग आता त्यानंतर तो म्हणतो, धूमकेतू, मी तुला म्हटलं होतं की नाही, कोणत्याही तुटल्या तारेकडे बघण्याची किंवा काही मागण्याची माझी इच्छाच नाही, कारण माझ्याकडे माझा अगदी स्वतःचा धूमकेतू आहे, असं म्हणून तो मीराला आता पुन्हा एकदा धूमकेतू म्हणत लाजवत असतो. तर आजीसुद्धा त्या दोघांकडे पाहून हसतात आणि सुधाकर राव देखील आता त्या दोघांचं एकमेकांवर असणाऱ्या प्रेमाचं आजीला आणि सुधाकर रावांनाही हेवाच वाटतो. तर आता तेथे मीराचं कौतुक होताना पाहत देविकाचा मात्र जळफळाट होतो आणि तिला असं वाटत असतं की कधी एकदा मी इथून जाईल, कारण निरूपा आणि देविकाच्या नाकावर टिचून मीराने ती गाडी आणलेली असते आणि आजीने साथ दिल्यामुळे आता देविका व निरूपाचा प्लॅनसुद्धा फेल झालेला असतो आणि शेवटी मीरा ती गाडी घेऊन आलेलीच असते. सत्याला सरप्राईज दिलेलं असतं आणि तोच त्या दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मात्र आता निरूपा, देविका एकदम उदास होतात. तर सत्या आणि मीरा हे दोघेही सारखे सारखे एकमेकांकडे पाहतात आणि हसत असतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सत्या आणि मीरा रूममध्ये जातात. तेव्हा आता सत्या झोपत नाही, उगीच आपला टाईमपास करत असतो. त्यावेळी मीरा विचारते, काय चाललंय तुमचं, झोपायचं नाही का तुम्हाला? तो म्हणतो, हो झोपायचं आहे की, पण आता इथे झोपायची अजिबात इच्छा नाही आहे. त्यावरती आता मीरा म्हणते, हो आता तुमची ती डार्लिंग आली आहे ना, मग बायको काय नसेलच आजूबाजूला आणि नकोच असेल तुम्हाला, तुमच्या त्या डार्लिंग पुढे आम्ही काहीच नाही, म्हणून ती सत्याला खूप काही बोलू लागते. तेव्हा सत्या तिच्या ओठांवरच हात ठेवतो आणि म्हणतो,
एकदा तोंडाचा पट्टा चालू केला तर तो थांबायचं नाव घेतो की नाही. आता माझं सगळं काही बोलून झाल्याशिवाय अजिबात काही तोंडातून शब्द काढायचा नाही असं तो म्हणतो. तेव्हा मीरा त्याच्याकडे पाहत राहते. त्यानंतर ते दोघेही जाऊन गाडीमध्ये बसतात आणि तिथे गेल्यानंतर अंगावर पांघरून घेत सत्या म्हणतो, तू आणि माझी डार्लिंग मला दोघीही जवळ पाहिजेत असं म्हणून दोघेही एकमेकांचा हात पकडून आता गाडीमध्ये झोपतात. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.